लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अजित पवार गटातले अनेक आमदार नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। त्यातच रोहित पवारांनी देखील वारंवार अनेक आमदार संपर्कात असल्याचं म्हटलंय। लोकसभेत अजित पवार गटाची केवळ एक जागा निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। त्यातच महायुतीत 3 पक्ष असल्याने इच्छुकांना विधानसभेला संधी मिळणार का असा देखील प्रश्न आहे। आता अजित पवारांच्या गडाला सुरुंग लागायला सुरुवात झाली आहे। अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील शहराध्यक्षांसह 8 नगरसेवकांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे। विशेष म्हणजे थेट अजित पवारांना याबाबतची कल्पना देऊन या नगरसेवकांनी पवारांची भेट घेतली आहे। महायुतीमध्ये ज्याचे विद्यमान आमदार असतील ती जागा त्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे भोसरीची जागा ही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे। इकडे अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। गव्हाणे निवडणूक लढवण्यास असमर्थ असतील तर माजी आमदार विलास लांडे हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत। त्यामुळे आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे। त्यामुळेच कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना सांगून शरद पवारांची भेट घेतली आहे। या भेटीबाबत शरद पवार काय म्हणाले पाहूयात। असं आहे की हल्ली रोज मला 2-3 तास काढावं लागतात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांची बोलायला। तर त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडसुद्धा अपवाद नाही। तिथं मोठ्या प्रमाणावर काही खासदारांनी आम्हा लोकांची नगरसेवकांनी आम्हा लोकांची भेट घेतली। आधी भेटणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं। जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू। दरम्यान महायुतीत अजित पवारांच्या पक्षाला किती जागा मिळणार हा प्रश्न आहे। त्यातच इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने महायुतीत जागा दादांच्या पक्षाला सुटली नाही तर इच्छुक पवारांच्या पक्षात जायला तयार आहेत। त्यामुळे येत्या काळात कोण अजित पवारांची साथ सोडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।